खूप खूप वर्षांपूर्वी मथुरा नगरीत एक अत्याचारी राजा होता, कंस. कंसाने आपल्या बहिणीचे देवकीचे लग्न वासुदेवांशी केले. लग्नानंतर आकाशातून एक भविष्यवाणी झाली. देवकीचा 8वा पुत्र कंसाचा अंत करेल. कंस खूप घाबरला, गोंधळला. कंस घाबरला, रागाने भरला आणि देवकी वासुदेवाला तुरुंगात टाकले. पहिल्या 7 मुलांना तर त्याने जन्मताच ठार मारले होते. आता 8व्या अपत्याचा जन्म जवळ आला होता. तुरुंगात अंधार, साखळदंड आणि सैनिकांचा पहारा होता. श्रावणच्या कृष्ण पक्षातील अष्टमीची रात्र होती. बाहेर पावसाचा जोर, वारा, विजांचा कडकडाट. मध्यरात्री 12 वाजता देवकीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. तो होता स्वयं भगवान श्रीकृष्ण. त्यांचा चेहरा खूपच तेजस्वी होता. त्यांच्या डोळ्यात चंद्राची कोमलता, अंगावर निळसर कान्हेरी रंग, कमरेला सोन्याचा पट्टा आणि हातात लहान असं मखमली बासरीचं स्वप्न. वासुदेवाला देवाचा आवाज ऐकू आला. हा बालक गोकुळात नंदाच्या घरी ने आणि त्यांच्या नवजात कन्येला इथे आण. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले, साखळदंड तुटले आणि सैनिक गाढ झोपी गेले. वासुदेवाने कान्हाला टोपलीत ठेवले, डोक्यावर ओढणी लपेटली आणि यमुनाकडे निघाला. यमुना नदी प्रचंड पुरलेली होती, पण वासुदेवांच्या पायाला पाणी फक्त गुडघ्यापर्यंत आले. नदीने जणू स्वतःच मार्ग दिला होता. वासुदेव स्वतः आश्चर्यचकित झाले होते. नागराज शेषाने आपल्या फणांनी बालकावर छत्र धरले. गोकुळात पोहोचून वासुदेवाने कान्हाला यशोदानंदाच्या घरी ठेवले. त्यांची कन्या घेऊन तुरुंगात परत आला. सकाळी कंसाला बातमी मिळाली, 8वे अपत्य मुलगी आहे. कंसाने ती मुलगी उचलली, पण ती त्याच्या हातातून सुटून आकाशात उभी राहिली. ती होती योगमाया. तिने सांगितले, तुला मारणारा आधीच जन्माला आला आहे. कंस घाबरून गेला आणि याच क्षणापासून श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचा प्रारंभ झाला. त्यांच्या बालपणीचे गोपाळकाळ, बासरीचे सर, माखनचोरी, गायीची सेवा आणि गोकुळातील सर्वांना मोहवणारी हसरी मृदा आजही जन्माष्टमीच्या सणात आठवली जाते. लोक रात्रभर जागरण करतात, मंदिरे सजवतात, दहीहंडी फोडतात, भजन कीर्तन करतात. हा सण फक्त श्रीकृष्ण जन्माचाच नाही, तर धर्माचा अधर्मावर विजय, प्रेम आणि भक्तीची जयंती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.